नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने बांगड्याचे तिखले. तर ते कसे करायचे ते आता आपण बघूया. इथे मी 3 बांगडे घेतलेले आहेत. ते स्वच्छ करून घेतले आधी आणि नंतर मग धुवून घेतले. आता त्याचे तुकडे करून घेऊया. आता हे 3 बांगड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता त्याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवायची. इथे मी अर्धा चमचा मीठ त्याला लावलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. आता याला मीठ आणि हळद सगळ्या तुकड्यांना लावून आपण 10 मिनिट तरी हे बाजूला ठेवायचे आहेत बांगडे. आणि तोपर्यंत मग आपण त्याचा मसाला करून घ्यायचा आहे, म्हणजे वाटप करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. आता याच्यासाठी इथे अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, कांदा, आलं, लसूण, त्रिफळा. आता या त्रिफळामध्ये हे जे आतमध्ये गोल असतं ते काढून टाकायचं आहे आणि वरचं जे कव्हर असतं ते घ्यायचं आहे आपल्याला. धणे, आमसूल, मीठ आणि लाल मिरच्या मी गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एक मोठी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कांदा उभा कापून घातलेला आहे. 1 चमचा धणे घालायचे, 4-5 आल्याचे तुकडे टाकायचे, लसूण 2-3 पाकळ्या घालायच्या. आणि आता त्यामध्ये हे भिजवलेल्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या घालायच्या. त्या थंड पाण्यामध्येही घातल्या तरी चालतात किंवा गरम पाण्यामध्ये घातल्या भिजत तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे फक्त अजून जरासं अगदी बारीक वाटलं गेलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा लावलं. ते बघायचं आहे आपण. आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथं मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक 3 ते 4 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा घालायचा आहे बारीक कापलेला. इथे मी 1 कांदा घेतलेला होता, त्याच्यातला अर्धा वाटण करण्यासाठी त्यामध्ये घातलेला होता आणि अर्धा जो कांदा होता तो इथे फोडणीला घातलेला आहे. आणि उरलेल्या 3-4 पाकळ्या लसणाच्या ज्या होत्या त्या ठेचून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता कांदा आणि लसूण परतून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये त्रिफळा जे होतं ते इथे फोडणीत घातलं, ते वरूनही घातलं तरी चालतं. फक्त ते घालते वेळी त्याच्यामध्ये आत जो गोल असतो तो काढून टाकायचा आहे आणि फक्त वरचं कव्हर असतं ते आपण तिथे वापरायचं आहे. आता आपण जे वाटण करून ठेवलेलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जो मसाला असतो उरलेला तो सगळा याच्यामध्ये घालता येतो आपल्याला. आणि पुन्हा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये एक हे हळदीचं पान मी घालत आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला.
आणि 4 ते 5 आमसूल म्हणजे कोकम घातलेले आहेत. आता ह्याला जरा उकळी येऊ द्यायची आहे. आणि मासे आपल्याला नंतर लास्टला शेवटी घालायचे आहेत, कारण मासे शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे आपण आधी याला उकळी येऊ द्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये माशाचे जे तुकडे होते आपण मीठ लावून ठेवलेले ते घालायचे आहेत. जर त्रिफळा आपण आधी नाही घातलं तर ह्या वेळेला आपण इथे त्रिफळा घालू शकतो. बारीक गॅसवरती आपण ह्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजून जातात मासे, कारण मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये नंतर वरून आता आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं. आणि अशा रीतीने हे आपलं तिखलं बांगड्यांचे तिखले तयार झालेले आहे. कोकणी पद्धतीने पारंपरिकरित्या बांगड्यांचे तिखले तयार झालेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.